हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर अचानक आम्ही मी कुठेतरी बाहेर चालले, काहीतरी घ्यायला चालले. तुम्हाला लवकरच कळेल मी काय घ्यायला चालले. त्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे कोणासाठी तरी सरप्राईज असणार आहे. आणि तरी चला मी चालले, कारण की पप्पा वाट बघतात आहेत. पप्पा कामावरती गेले ते आणि पप्पाने मला तिकडे बोलवलं आहे. आता आम्ही पुढे जाणार आहे. काय घ्यायला जाणार आहे, काय करणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. त्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर चला, लेट्स गो. बाळ इकडे झोपलेलं आहे. अंघोळ करून मी त्याला झोपी घातले आणि मायरा बाहेर खेळते. तिला मी काय सांगितलं नाही तर माझ्या मागे लागेल आणि मला तिला घेऊन जावं लागेल. आजीला इथं बसवलं आहे आणि मी आता जाऊन येते. मम्मी कामाला गेले, मम्मी कामावर नाही येणंच आता. तर पैसे वगैरे घेते, वॉलेट वगैरे घेते आणि निघते. तर चला, पप्पा वाट बघत असते. हा मायरा, मग काय झालं? मम्मा डॉक्टरकडे चालली ना. हा, आपण नानाकडे चाललोय ना. हा, इडी रडते. तिला मी घेऊन नव्हती चालली. ती ना बाजूच्या घरामध्ये खेळत होती आणि मी फक्त बाहेर निघाली तर मॅडम लगेच आलीच. मम्मा चालली, हे एवढी रडत होती, बापरे लय रडत होती. आणि बाबू पण तेवढा जागा झाला होता, तर मी त्याला झोका दिला. तो परत झोपला आणि मी आली. असं कुठं जायचं म्हटलं की ह्यांना घेऊन जा आणि एवढं खालवा आणि रडतात. खूप त्रास देतात बघ, अशी नाटकं करते. रिक्षामध्ये बसलोय, रिक्षा भेटली म्हणून अशी. पप्पांचा दोनदा फोन येऊन गेले. आता आम्ही चाललोय नॅशनल कॉलेजच्या इकडे. जेवण वगैरे काही केलं नाही, घरी जाऊन परत आम्ही जेवणार आहे. पण तुम्हाला मी थोडीशी हिंट देते की आम्ही गिफ्ट घ्यायला चाललोय. कोणासाठी काय ते तुम्हाला कळेलच, तर कंटिन्यू करा. मला खूप एक्साइटमेंट आहे. मला पण असेल की काय घ्यायला चालले, कोणासाठी घ्यायला चालले, तुम्हाला लवकरच कळेल. खूप ट्रॉफिक आहे, लेट होते आम्हाला पोहोचायला. पप्पा तिथे थांबले ते. त्याची मस्ती बघा, एवढी मोठी सीट आहे, बसायचं नाही, आम्हाला उभाच राहायचंय. आम्हाला उभं राहून सगळं बघायचंय. नाही ना, बस ना. हा, काय आहे? ड्रेस आहे. तुला पाहिजे बंदूक, सगळं पाहिजे. जवळ होळी आली ना, ते सगळ्या पिचकाऱ्या वगैरे लावल्या, ते खूप छान वाटतंय. सगळं मस्त आले ते. आणि बापरे, ते सगळे शोरूम आहेत, सगळे वॉचेसचे शोरूम आहेत इथे. मे बी तुम्हाला समजलं असेल की मी आता काय घ्यायला आले. तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण की खूप दिवसांची इच्छा होती मला घ्यायचं आहे. आणि कोणासाठी घ्यायचं ते नाही सांगणार मी तुम्हाला. हां, मम्मी सांग ना आपण आता मी निघाले घरी. तर पप्पा मी बी आम्हाला ड्रॉप करते. पप्पाने आम्हाला ऑटो पकडून दिली. आम्ही फ्रूट सलाड खाल्लं आणि त्याच्यानंतर ना आम्ही मम्मीसाठी फ्रूट सॅलड घेऊन आणि शॉपिंग करून थोडेसे पैसे खर्च करून, माझे सेविंगमधले थोडेसे पैसे खर्च करून मी एक गिफ्ट घेतले. तर तुम्हाला मी दाखवू नाही शकणार, पण तुम्ही मला गेस्ट करू शकता की मी कुठलं घेतले.
वॉच. चला आता आम्ही चाललोय घरी. मम्माने काय घेतलं? हा माहिती वॉच. तुला नाही घेतलंय हा? तर चला सांग ना काय खाते? काय? किंडर जॉय कोणी दिलं? मी नाही दिलं. फायनली आलोय घरी. बाबू उठलाय. बाबू खूप रडत होता. मम्मीने घेतलं त्याला आणि फायनली गिफ्ट मम्मीला तर मी दाखवते काय आणलंय. मम्मीला माहिती नाहीये. तर चला आम्ही जेवण वगैरे केलं. खूप भूक लागली होती. बाबू पण